SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। गुरु शिष्य जयंतीच्या अध्यक्षपदी प्रवीण नागरे तर उपाध्यक्षपदी सौ जान्हवी तांबे। सविस्तर वृत्त असे। सातपूर शहरात ज्याप्रमाणे शिवजन्मोत्सव, भीम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि सर्वत्र याची चर्चा होत असते, तसाच गुरु शिष्य जयंती उत्सव देखील मोठ्या उत्साहात दरवर्षी गेल्या 18 वर्षांपासून साजरा केला जात आहे। याच अनुषंगाने काल दिनांक 9 मार्च रोजी हॉटेल मसालाजवन या ठिकाणी अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड बाबत बैठक पार पडली। या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षाचा मान श्री प्रवीण नागरे यांना देण्यात आला, तर कार्याध्यक्षपदी सौ निलिमा पोपट जेजूरकर, उपाध्यक्षपदी सौ जान्हवी तांबे व बाळासाहेब भोजने, चिटणीस म्हणून काळूजी काळे व सोनाली बंदुरे, सचिव म्हणून अश्विन महाजन व प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुषार ढेपले यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी सुरुवातीला पदाधिकारी प्रकाश महाजन यांनी अधिक माहिती दिली व आपले मनोगत व्यक्त केले। आज निवड जाहीर करणार आहोत। त्यानिमित्त कालच सौभाग्य लॉन्स येथे गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचे सातपूर पंचक्रोशीतील सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व समाज बांधवांना बोलवून काल सौभाग्य लॉन्स येथे एक मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व कोर कमिटीचे सदस्य व उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना सांगण्यात आलं की या गुरु शिष्य जयंती उत्सव समितीमध्ये कोणाकोणाला पदाधिकारी म्हणून काम करायचं आहे ते डिक्लेअर केल्यानंतर सर्व प्रस्तावना, सर्वांच्या सूचना ऐकून सर्वांनी गुरु शिष्य जयंती उत्सव कशी साजरी करावी, त्यासाठी काय काय संकल्पना पाहिजे आणि कार्यकारिणी ज्या नेहमीच सालाबादाप्रमाणे गेल्या 17-18 वर्षापासून या सातपूर पंचक्रोशीमध्ये आपण गुरु शिष्य जयंती साजरी करत आहोत आणि त्याच धर्तीवर यावर्षी आपण गुरु शिष्य जयंती अगदी दिमाखात साजरी करणार आहोत। तो मानस आम्ही कमिटीने, पूर्ण कोर कमिटीने मनात ठेवून योग्य असं निर्णय घेऊन काल त्या मीटिंगमध्ये बऱ्याचशा लोकांनी अध्यक्ष म्हणून नाव दिले, कोणी कार्याध्यक्ष म्हणून दिले, कोणी उपाध्यक्ष म्हणून दिले। या सर्वांच्या नावाची छाननी करून काल 5 वाजता प्रमुख कोर कमिटीच्या समितीची मीटिंग संपन्न झाली आणि त्या मीटिंगमध्ये या पदाच्या कुठला क्रायटेरिया असावा त्याचा सर्व विचारविनिमय झाला। ज्या लोकांनी ह्या समितीमध्ये सातत्याने 3 ते 5 वर्ष एक सभासद म्हणून काम केलेलं आहे, सक्रिय सभासद म्हणून किंवा कोर कमिटी सभासद म्हणून अशा लोकांना प्रमुख पद देण्याचा आम्ही सर्व कोर कमिटीच्या विचारविनिमयाने काल निर्णय घेतला आणि त्या निर्णयाअंती आज आपल्या सर्वांना बोलवून आज प्रमुख जे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सहखजिनदार, सचिव या सर्व पदांची आज आपण निवड जाहीर करणार आहोत। त्यासाठी आपण सर्व आलात त्याबद्दल मी आलेल्या सर्वांचं गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचा एक पदाधिकारी म्हणून आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला ज्या लोकांची आम्ही सर्वानुमते कोर कमिटी हे बसलेली सर्व जी लाईन आहे ही सर्व प्रमुख कोर कमिटी सदस्यांची लाईन आहे। यांना सगळ्यांना प्रत्येकाचं मत विचारून आणि सगळ्यांचं म्हणणं ऐकून तसेच आलेल्या मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करीत नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात। गुरु शिष्य जयंतीच्या अध्यक्षपदी आमचे मित्रबंधू प्रवीणजी नागरे, तसेच आमच्या वहिनी निलिमेताई पोपटराव जेजूरकर, तसेच उपाध्यक्षपदी सौ जान्हवीताई तांबे, तसेच उपाध्यक्षपदी श्री बाळासाहेब भोजने, तसेच सरचिटणीस पदी श्री काळूमामा काळे, तसेच चिटणीसपदी सौ सोनाली तुषार बंदुरे, तसेच सचिवपदी अश्विन शंकर महाजन आणि प्रसिद्ध प्रमुखपदी आमचे मित्र तुषार ढेपले यांची नियुक्ती झाली। तरी पण मी आजच्या झालेल्या नियुक्त्यांच्या आम्ही सर्वांच्या तर्फे त्यांना त्यांचं स्वागत करतो आणि सर्व जसं शिवजन्मोत्सव समितीचे जसा कार्यक्रम होतो तसंच याप्रमाणे पण गुरु शिष्य जयंतीचा यावेळेस मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आज या ठिकाणी गुरु शिष्य जयंतीच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी व आमचे जीवलग मित्र प्रवीणजी नागरे यांच्या अध्यक्षपदी निवड झाली। उपाध्यक्षपदी, कार्याध्यक्षपदी जेजूरकर वहिनीची निवड झाली। उपाध्यक्षपदी भोजने साहेब असतील,
जानवे वहिनी असतील, मंदिर वहिनी असतील, काळे काका असतील, त्याप्रमाणे अश्विन, तुषार या सर्वांची नेमणूक झाली. मी सर्वप्रथम सातपूर शिवजन्मोत्सव वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या हातून नेहमीच मोठे कार्य घडत राहो. आणि जी सातपूरची जी प्रथा संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच आहे. सातपूरकरांनी जो पायंडा दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांचे विचार आपण डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात रुजवले पाहिजे. त्याकरता जो काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो, हा पायंडा गुरुश्री जयंतीच्या निमित्ताने परत संपूर्ण महाराष्ट्राला एक सातपूरकर वेगळं काहीतरी आकर्षण आपल्याला देत असतात. मी गुरुश्री जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो व त्यांना मोठ्या भावी वाटतात खूप खूप शुभेच्छा. तर अध्यक्ष प्रवीण नागरे व उपाध्यक्षा सौ जान्हवी तांबे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम. मागील 18 वर्षापासून या सातपूर परिसरात गुरुशिष्य जयंतीची जी परंपरा आहे ती अशीच अखंडित चालू राहण्यासाठी यावर्षीच्या कोर कमिटी सदस्यांनी मला अध्यक्षपदी माझी नेमणूक केली. त्याबद्दल प्रथमतः मी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचं मनापासून आभारी आहे. एवढी मोठी जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती दिली. मागील 5-6 वर्षापासून मी या कोर कमिटीचा सदस्य असल्या कारणाने, सक्रिय सदस्य असल्या कारणाने ही जबाबदारी त्यांनी सर्वांनी विश्वासाने माझ्यावर दिली आहे. नक्कीच गुरुशिष्य जयंतीची ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी आणि यावर्षीचा ज्योती जन्मोत्सव सातपूर शहरामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी मी आणि माझे सर्व पदाधिकारी टीम यावर्षी नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कोर कमिटी सदस्य असतील, सातपूर विभागातील सर्व सन्माननीय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्वच मान्यवर असतील. त्याचबरोबर गुरुशिष्य संयुक्त जयंतीचे जे सभासद आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करणार आहोत. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की नाशिक शहरामध्ये ज्या 4-5 विभागांमध्ये जे जयंती महोत्सव साजरे होत असतात, मग ती शिवजयंती असेल, महात्मा फुलेंची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, सातपूर एकमेव असा विभाग आहे की 3ही महापुरुषांच्या जयंत्या या सर्वात चांगल्या रीतीने हे आपल्या सातपूर विभागामध्ये साजऱ्या होत असतात. आपल्या शिवजन्मोत्सवाचंही नाव संपूर्ण महाराष्ट्रात निघतं. भीमजन्मोत्सव अत्यंत उत्साहात आपल्या सातपूर शहरामध्ये हा साजरा होत असतो. आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे सर्व पाईक या ठिकाणी गुरुशिष्य संयुक्त जयंतीच्या माध्यमातून ज्योती जन्मोत्सव हा अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करत असतात. नक्कीच यावर्षी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. निलिमाताई कार्याध्यक्ष, त्याचबरोबर उपाध्यक्षपदी बाळासाहेबजी भोसने असतील, सौ जान्हवीताई तांबे असतील, सरचिटणीस म्हणून काळूकाका काळे असतील, सचिव आमच्या सोनालीताई बंदुरे, त्याचबरोबर सहचिटणीस म्हणून अश्विनजी महाजन व प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुषारजी ढेपले या सर्वांची नियुक्ती कोर कमिटीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी केली. मी आमच्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. क्रांती, जय भीम, जय सूर्य. आपले जे महापुरुष आहे भारतातले, शिवाजी महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या सावित्रीबाई फुले यांनी, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले. स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केल्यामुळे सर्व स्त्रिया शिक्षित झाल्या. अशिक्षित कोणी आता दिसत पण नाही आणि राहिलेले पण नाही. त्यामुळे जगातील सर्व घडामोडी असतील, काही घटना असतील, या सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना लढण्याची एक प्रेरणा मिळाली आहे. सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व हे समजलेले आहे. असे जे महान कार्य आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले, असे त्यांचे महान कार्य सगळ्यांच्या स्मरणात राहावे आणि त्यांनी जो स्त्रियांना मान दिलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या स्मरणात राहाव्या यासाठी काही वर्षांपासून गुरुशिष्य जयंती ही साजरी केली जाते. हा उत्साह साजरा केला जातो. तर तसेच या 2025च्या गुरुशिष्य जयंतीच्या उत्साहासाठी कार्यकारिणीमध्ये या समितीने जे उपाध्यक्षपद मला दिले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. सर्वात शेवटी कार्यक्रमाचे आभार CA मनोज तांबे यांनी मानले. जय शिवराय, जय भीम. सर्वप्रथम आज आपण गुरुशिष्य जयंती किंवा ज्योती जन्मोत्सव या 2025च्या कार्यकारिणी समितीची निवड करण्यासाठी सर्व इथे आलो. आज गुरुशिष्य जयंती ज्योती जन्मोत्सवाच्या 2025ची कार्यकारिणी जाहीर झाली, त्यासाठी आपण सर्व इथे आलात म्हणून आपल्या सर्वांचे आभार. या कार्यक्रमाप्रसंगी येथे योगेशजी शेवरे, तसेच शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आबाजी गांगुर्डे,
त्यानंतर हेमंतजी शिरसाट, जी एस नाना साळवे, मुन्नाजी तुपे तसे इतर सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ मान्यवर सर्व इथे उपस्थित राहिले आणि या निवड प्रक्रियेला आपल्या सर्वांनी संमती दिली आणि सर्वांनी मिळून ही निवड प्रक्रिया केली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपण सर्व उपस्थित राहिले. मी सर्वांना विनंती करतो की हा जो येणारा ज्योती जन्मोत्सव आहे या सर्वांना यासाठी आपण सर्वांनी मदत करावी आणि हा जन्मोत्सव अधिकाधिक कसा प्रसिद्ध होईल आणि सर्वांचा याच्यात सहभाग राहील या सर्वांसाठी आपण प्रयत्न करावे ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमात समितीचे पदाधिकारी प्रकाश महाजन, पोपट जेजूरकर, मच्छिंद्र माळी, अनिल माळी तसेच माजी नगरसेवक योगेश शौरे, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते, मुन्ना तुपे, देवा जाधव, जुनेद शेख, शिवाजी काळे यांसह गुरुशिष्य जयंतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे व सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके यांच्यातर्फे देखील अध्यक्ष प्रवीण नागरे यांच्या राहत्या घरी त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांना राज्यव्यापी बुद्ध धम्म परिषदेचं सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.